असा श्लोक संतोष मुंजा पुढा गावनं येथून आपण थेट सिंधुदुर्गामधून नारळ शेतकरी बाग मध्ये आलो आहोत. यंदा नारळाचे उत्पन्न कमी झाले आहे. माकडांचा त्रास वाढला. बाजारात नारळाची किंमत आकाशाला भेटली आहे. आज आपण शेतकऱ्यांकडून त्यांचे अनुभव घेणार आहोत. त्यांना अडचणी काय येतात, भविष्यात त्यांच्याकडून काय उपाययोजना करणार, चला आपण शेतकऱ्यांना भेटूया आणि त्यांचे अनुभव जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, हे असत आपले घावणे गावातले शेतकरी आणि यांच्या आता बागेत आलो आहोत. यांच्याकडनं शेतीचे काय काय नुकसान झाले ते आपण आता विचारून घेऊया बागेतले. आणि तुमच्या बागेत किती किती झाड आहेत, कसली कसली झाड आहेत? नारळाची झाड आहेत 300-400. हं. त्याचबरोबर पोपळी आहेत हं, 1000 1000 हा, आणि आंब्याची झाडं थोडीशी आहेत हा. आणि फणस आहेत. हा. त्याच्यातनं तुम्हाला सण काय झालं? यावर्षी मोठ्या प्रमाणात माकड या ठिकाणी आले आणि त्या माकडांनी जास्ती सकाळीच 6:30च्या मनाने येतात, संध्याकाळी 5 पर्यंत येऊन संपूर्ण नाद म्हणजे संपूर्ण पाडून उद्ध्वस्त करून टाकलेले यावर्षी आहे. त्यामुळे नारळ काय यावर्षी भेटत नाही. गेल्या कित्येक वर्ष आम्ही या ठिकाणी गेले 15-20 वर्ष या भागामध्ये राहतो. तिथे गेले मागचे 10 वर्ष वर्षाला कमीच नाही म्हटलं 10,000 नारळ भेटायचे. हा. यावर्षी मला इथं आम्हाला स्वतःला घरी खायला सुद्धा नारळ नाही. त्याचबरोबर आमचं दुकान आहे. त्या दुकानावर आम्ही गेले 10-20 वर्ष नारळ स्वतःचे विकायचे आणि बरेच या गावातली गिराईक आमच्याकडे येऊन स्वतः घेऊन बागवाले सुद्धा दुसरे यायचे आमच्याकडे न्यायला, व्यापारी लोक. आणि इथले नारळ बरेच कुडाळला सप्लाय व्हायचे. पण यावर्षी आम्हाला स्वतः सुद्धा खायला नारळ नाही आणि संपूर्ण माकडाने उद्ध्वस्त केलेली ही बाग आहे आणि साधं करार मारण्यास सुद्धा पैसे पुरत नाही. म्हणजे कराड मारायला किती रुपये पैसे 1 लागतात लाख रुपये तुम्हाला? लागतात या बागेमध्ये. 15-16 एकर जमीन आहे. हा. त्याच्यामध्ये सर्व लागवड आहे. या परत आता आता आंबे लागायला म्हणजे मोहर यायला सुरुवात झालं, पण एकही मोहर टिकत नाही. संपूर्ण माकडं म्हणजे खेळत असतात. दरवर्षी माकडं 10 आता यावर्षी 200 होती, तर पुढल्या वर्षी 300 होणार आणि याच्यावर कोणाचं काही लक्ष आहे की नाही मला माहित नाही, पण काय याच्यातलं उत्पन्न मिळत नाही. हो. आणि तुम्हाला काय ह्या बागेमध्ये तुम्हाला काय उत्पन्न काय होतं? काही यावर्षी काही गेले 10 वर्ष बागेमध्ये काही 10 पैशाचं उत्पन्न नाही. पण बाग म्हटल्यानंतर स्वच्छ ठेवलं पाहिजे म्हणून आम्ही ती स्वच्छता करतो. पण त्याच्यामधनं उत्पन्न यावर्षी काही नाही आहे. संपूर्ण लॉस बाग आहे. संपूर्ण शेतकरी मी असेल त्याच्यापेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यातला पूर्ण शेतकरी या होरपळलेला आहे. माकडांमुळे किती नुकसान झाले तुमचं? यावर्षी नसे तर गेले 5 ते 7 वर्ष माकडाने काही ठेवलेलं नाही. फणस लागला तर फणस एक गावत नाही आम्हाला. दरवर्षी आम्ही 2 ट्रक फणस भरून मुंबईला जायचो. यावर्षी एकही फणस हं. किंवा आडसर म्हणतात, म्हणजे नारळाला आमच्याकडे हा. गावठी भाषेत कोकणामध्ये आडसर शेळं म्हणतात. ओके. ते एक सुद्धा आम्हाला स्वतःला पाहुणा आला तर किंवा कोणी घरी आला तर त्याला आम्ही काढून एक आडसर द्यायचो. हं. काही म्हणजे एकही नारळ नाही, फणस नाही, काजू नाही. काजूची सुद्धा फळं आता छोटी छोटी लागली ती उरबडून टाकतात. त्यामुळे त्या माकडांमुळे काही भेटत नाही. माझंच नव्हे तर पूर्ण घावनळ्या गावातील सर्व शेतकऱ्यांची नुकसान झालेले आहे. नारळाचे, आंब्याचे, त्याचबरोबर काजू लागले. आणि गेले 10 वर्षच्या आधी रामेश्वर मंदिरच्या बाजूला एक राय होती, रामेश्वर राय म्हणून. त्या ठिकाणी माकडं राहायची. ती पूर्ण उद्ध्वस्त झाल्यामुळे संपूर्ण इकडे आली. जंगल संपूर्ण तुटलं. त्यामुळे संपूर्ण गावागावात ही माकडं आता आम्हाला काही ठेवत नाही. म्हणजे घरातली कौलं सुद्धा ठेवत नाही. अशी ओके. परिस्थिती आहे आज. हा, हा. एका झाडाच्या अंदाजे किती नुकसान आहे तुमच्याकडे? आंब्याचे आता पकडलं तर नाही म्हटलं तर 300 नारळ देते, 300-350, 400 देते. 2 पिढा पार्टी काढतो आम्ही दरवर्षी. हं. तर यावर्षी एकही कमीत कमीत नाही म्हटलं तरी 2-2.5 हजाराचं नुकसान होतं. आज 50 रुपये नारळाचा रेट आहे. हा. पूर्वी 25-20 रुपये असायचा. आज नारळ कमी झाले पण भाव वाढला. त्यामुळे शेतकऱ्याला काय त्याच्यातलं भेटत नाही नारळामुळे. हं, हं. तुमका बाग सांभाळण्यासाठी किती खर्च येतो? कमीत कमीत आता नाही म्हटलं तर 300-400 माड आहेत. हं. काजूची कलमं आहेत, आंबा आहे, फणस आहे. हं. 1.5-2 लाख रुपये वर्षाला येतो. 2 लाख रुपये हो, हो. संपूर्ण. आणि तो शिवाय शासनाने पाण्याची जो प्रश्न आहे तो हं. बिल भरत नाही. पण पूर्वी बिल भरायचं बिल भरावं लागतं. आता काय बिल नाही, मोफत आहे वीज. त्यामुळे ते पाणी फुकटलं. बाकीचे सर्व खर्च 2 लाख रुपये कमीत कमी असे येतो. घडले आहेत का एका रात्री सगळे नारळ पडले? असं एक वेळा होतं की संपूर्ण जी माकडं आहेत ती 2-3 अशी टोळी करून असतात. एका वेळी एकत्र जर एकाच पावटीत आले तर संपूर्ण नादुरुस्त करून जातात संपूर्ण बाग. आणि आता ती भीत नाही, त्यामुळे एका रात्रीला पूर्ण सुद्धा नादुरुस्त करून जातात संध्याकाळ 5 वाजेपर्यंत. या परिस्थितीमध्ये शेतकरी काय करू शकतो? ज्या परिस्थितीप्रमाणे शासनाने जेवढे जेवढे योजना आणले तेवढे राबवले गेले. पिंजरे आणले माकडं पकडायला. पण तिकडे पिंजरे जेवढे आणले 4 माकडं पकडायची आणि न्यायची, म्हणजे पूर्ण काय 200 माकडं जात नाही. त्यानंतर आम्ही अटम बॉम्ब लावले.
त्यानंतर कुठे काय जेवढे जेवढे शासनाने किंवा गव्हर्नमेंटचे जे फॅसिलिटी आहे तेवढे वापरले, पण त्याचा काही उपकार होत नाही. कोकणामधली संपूर्ण झाडं म्हणजे कोणत्या सीझन मध्ये फळं लागलेली असतात, ती संपूर्ण झाडं तोडून वाट लावलेली आहे. जंगल संपूर्ण तुटलेलं आहे. त्यामुळे त्या माकडांना राहायलाच जागा नाही. त्यामुळे घरोघरी घरं घुसतात, माकडं उद्ध्वस्त करतात. त्यामुळे शेतकरी काय करणार? त्याला कोण आधारच नाही. कोकणामध्ये आत्महत्याच करणं एवढं प्रश्न आहे. घाटावर आत्महत्या करतात. तिथले लोक आत्महत्या काय करून मिळणार बाबा? ही कोकणामध्ये माकडा का आली आणि त्यांची समस्या काय आहे? नाही नाही, संपूर्ण जे जंगल होतं ते तोडून संपूर्ण बाद केलेलं आहे. म्हणजे काहीच ठेवलं नाही. जंगल जंगल हे नाही, नवीन लागवड करतात, जंगल तोडतात, लागवड करतात. त्यामुळे त्यांना राहायलाच कुठे जागा नसल्यामुळे कोकणामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हे जास्त सेना आलेली आहे, माकड सेना. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जंगल तोड अजूनही आहे, कुठे थांबत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पूर्वी कमी होती माकडं, आता त्याच्याप्रमाणे दरवर्षीप्रमाणे माकडं वाढत वाढत गेली. ती त्याच्या जिथे जिथे राहिली तिथे तिथे 10ची 20, 20ची 40 आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून जातात. बाकी काय करणार? त्याच्यावर कोण बोलत नाही, चालत नाही. त्याचा काय फायदा नाही शेतकऱ्याला. कुठे जाणार? आंदोलन करून झालं, वरिष्ठांना विचारून झालं. फॉरेस्टर येतात. फॉरेस्टर काय असेल तुटमुटले साधारण एक 7 रुपये 8 रुपयाने ह्या नारळाची ते हे करतात. ते मिळून मिळतात किती? 2,000 3,000 5,000 7,000. आता आमचे दर वर्षाला 5 लाख नारळ मिळणार आहे, तिथे 2,000 देतात, 10,000 देतात. त्याच्यात आमचं काय कुटुंब चालत नाही. त्यामुळे आता भविष्यात लोक बागायत सुद्धा करण्याची मनस्थितीत नाही आहेत माकडांमुळे. हे कुठेतरी त्याचा बंदोबस्त शासनाने केला पाहिजे, एवढंच आमचं कळकळीची विनंती आहे. स्थानिक सरकारकडून तुम्हाला काय मदत काही मिळते? मदत नाही. अजून शासनाने काही दिलं काय गेलं आम्हाला माहिती नाही. आजपर्यंत आम्हाला काय मिळालं नाही. फक्त या ठिकाणी हे आम्ही संपूर्ण बोंडारे जे वांडर लोक म्हणजे ते माकड म्हणतात, ते फोडून टाकून खाली टाकतात. एवढे एवढे छोटी छोटी माकडं सुद्धा हा. कुठले खायचे आणि कुठले नाही ते त्यांना माहित नसतं. उरडून टाकत असतात. ते आम्ही जवळ करतो संपूर्ण. त्याचा फोटो मारतो आणि फॉरेस्ट खात्याचे अधिकारी येतात, इथे पंचनामे करतात. त्याच्यातनं काय मिळणारे पैसे असतील 10,000 असले त्याच्यातले 2-3,000 जमा करतात. त्याला कागद जमा करायला फॉरेस्ट ज्या अधिकाऱ्यांना भेटत तेवढे सुद्धा पैसे भेटत नाही. बाकी याच्यामुळे काय मिळत नाही जास्तीत जास्त. कोकणातला शेतकरी हताश झाला आहे. शेतकऱ्यांच्या समस्या वाढल्या आहेत. शेतकरी म्हणून तुमचा काय अनुभव आहे? शेतकरी म्हणून तुमचं मत काय आहे? कमेंट मध्ये तुम्ही सांगा नक्की.